हॅलो नमस्कार, मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे वाईफ विथ स्वयं स्वराज मॉम. आज भोगी त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. असेच सदैव तुम्ही हॅपी असावे हीच देवाकडे प्रार्थना. येथे मी लोणी काढायला घेतलं होतं का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. खानदेशात म्हणाल ना, कोणताही सण असो, संक्रांत असो किंवा कोणताही सण असो, सणाच्या दिवशी पुरणपोळ्या केल्याशिवाय तो काही सण होत नाही. म्हणून मग मला सुद्धा उद्या मस्त अशा पुरणपोळ्या करायच्या होत्या, त्यासाठीच मी हे तूप काढत होती. आता म्हणाल तूप मी हे मार्केटमधून सुद्धा आणू शकत होती, कारण की उद्याच लागतंय आणि आज काढायचं, एवढा खटाटोप कशाला करायचा. पण जर घरात एवढं मलाही पडलेलं होतं म्हणून मग बाहेर आणण्यापेक्षा मी घरीच काढायचं ठरवलेलं होतं. आता सकाळी भोगीची भाजी काही मी केलेली नव्हती, म्हणून मग आज संध्याकाळी मस्त देवापुरता छान थोडीशी भाजी केली होती, कारण ती भाजी घरात कोणी एवढी विशेष खात नाही. त्याच्यामुळे मग मुलांसाठी मस्त असा मसाले भात केला होता आणि नैवेद्यापुरताच भाजी केलेली होती. आता भाजीमध्ये जे भाज्या मी टाकल्या होत्या त्याच भाज्या मी मस्त मसाला भातमध्ये टाकलेल्या होत्या. मुलंसुद्धा ते आवडीने खातात, म्हणून मग मस्त असा स्पायसी मसाले भात मी हा रेडी करून घेतला होता. आता बऱ्याच ठिकाणी भोगीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे भाज्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. कुठे खेंगट केलं जातं तर कुठे खादड केलं जातं. तुमच्याकडे काय केलं जातं ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. येथे ना माझ्याकडनं एक छोटीशी चूक झाली ती, जो की आपला मसाले भात आहे ना थोडासा स्पायसी झाला, तर तो मुलांना जास्त स्पायसी वाटू शकतो, म्हणून मग त्यांच्यासाठी छान गाजरचा हलवा करायला घेतला होता. येथे मी हलव्याला ना गाजर किसून घेतलेले नव्हते, म्हणजे डायरेक्ट आपलं चॉपरमध्ये गाजर टाकून छान बारीक चॉप केले होते. याच्याने काय होतं, आपला हलवा हा झटकेपट रेडी होतो, कमी वेळेत आपला हलवा रेडी होऊन जातो. आता मी स्वयंपाक करण्याच्या आधी मस्त लोणीचा गोळा काढून घेतला होता, तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता सेट होण्यासाठी. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मस्त एका साईडला तो कडवायला सुद्धा ठेवला होता. माझे कामं होतपर्यंत छान तूपसुद्धा कडवलं गेलं होतं. आणि कधी पण म्हणजे कोणतीही स्त्री घ्या, किचन कट्ट्यावर एवढा पसारा असताना ती कधीच झोपू शकत नाही, म्हणजे झोपली जरी तरी तिच्या स्वप्नात तेच दिसणार. म्हणून मग छान असे भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. आणि रात्रीची वेळ म्हणाल ना, कितीही वेळ झाले तरी किचन कट्टा हा क्लीन करूनच झोपलं पाहिजे. नाहीतर काय होतं, ते कॉकरोचांना आमंत्रण दिल्यासारखं होतं, म्हणजे थोडंसं जरी घाण पडली तरी 2-3 दिवसात कॉकरोच हे तयारच होऊन जातात. म्हणून मी शक्यतो रात्रीच्या वेळेस एकदा सोडून 2 वेळा तरी किचन कट्टा छान क्लीन करून घेत असते. आणि माझं कसं आहे, एखादा सण असेल ना तर त्या सणाच्या आदल्या दिवशी मी अर्धी तरी तयारी करून ठेवत असते, म्हणजे सणाच्या दिवशी सगळे कामं वेळेत होता आणि आपल्याला आपल्यासाठी वेळ मिळतो. म्हणून कधी पण काही पण कोणताही सण असेल ना त्याची तयारी मी आधीच करत असते. आता इथे माझं एक काम होतं ते मी आता राहू देत आहे, कारण की ते बराच वेळ झालेला होता, मुलांनासुद्धा झोपायचं होतं आणि आपण जागा असलो म्हणजे ते झोपत नाही. मला इथे तिळाचे लाडू बांधायचे होते. तीळ आणून छान स्वच्छ धुवून सुकायला टाकलेली होती, ती सुद्धा पाहिजे तशी सुकलेली नव्हती. म्हणून मग म्हटलं उद्या पुरणपोळींचा स्वयंपाक झाल्यानंतर मस्त असे तिळाचे लाडू आपण वाळून घेऊया. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात विसरू नका. मस्त चॅनलला सबस्क्राईब करा. चला आज इथेच थांबू, लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.